चला आपण एक विनंती करतोय शेखर फॅन्स क्लब शेखर रमेश भोईर यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावरून आपली अतिथी कक्षामध्ये उपस्थित अपेक्षित आहे। मॅचला करूया सुरुवात। पहिला बॉल शॉर्ट पिच बॉल थर्ड मॅन ला कट करताना बॉल हवेमध्ये फसला होता। क्षेत्ररक्षही थोडाफार फंबल झाला आणि इथून मात्र पहिला बॉल वरती थरार पाहायला मिळाला। पहिल्याच बॉल वरती कॅच ड्रॉप झाली, चांगली लेंथ होती। बॉल शॉर्ट पिच जरूर होता पण बॉल स्विंगिंग ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर या बॉल वरती कॅच सुद्धा सुटलेला आहे। म्हणजे पहिल्या बॉल वरती बॉल ही खराब होता आणि बॉल खराब असताना फटकाही खराब झाला, त्यानंतर क्षेत्ररक्षणही खराब झाला। पहिल्या बॉल वरती चिकी सिंगल पाहायला मिळाली, एक सिंगल मिळवली। दोन टीम आपण पाहायला मिळतात, जाणता राजा दादर आणि त्यांच्या विरुद्ध टीम पाहायला मिळते आरजे फिटनेस गावदेवी उसरली ही टीम पाहायला मिळते। फील्ड करणारी टीम गावदेवी उसरली आरजे फिटनेस क्लब यांनी पुरस्कृत केलेली परेशजी पाटील यांना सुद्धा विनंती आपण या अतिथी कक्षामध्ये। नेक्स्ट बॉल पुढच्या बॉलला आपण सुरुवात करूया। हा बॉल थोडा अडथळा निर्माण झाला, बॉलिंग करत असताना थोडाफार रनअप चुकलं, त्यामुळे बॉलिंग करताच्या वेळेला लँडिंग होतो बॉल त्या टायमिंगला त्याचा जजमेंट चुकलाय, त्यामुळे इट्स अ डेथ बॉल। पुन्हा एकदा षटकाला सुरुवात। पहिल्या बॉल मध्ये सिंगल पाहायला मिळाली, धडपड झाली फलंदाजांची। दुसऱ्याही वेळेला तोच प्रत्यय पाहायला मिळतोय, कॉपी अँड पेस्ट। पुन्हा एकदा तशाच प्रकारचा बदल पाहायला मिळाला आणि तोच प्रयोग पुन्हा एकदा। आणखीन एकदा तो बॉल फेकावा लागेल, पुन्हा तीच पावलं चालावी लागतील आणि त्या चालत्या पावलामध्ये पुन्हा तो बॉल फेकावा लागेल। पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे, त्या सिंगल साठी सुद्धा धडपड करायला लागली। म्हणजे इनिंगला सुरुवात करत असताना या मॅचला सुरुवात करत असताना पहिल्या बॉल पासून धावांसाठी धावाधाव आपल्याला पाहायला मिळते। चला टाइम अलर्ट आहे, तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जर आपण कंप्लीट केली नाही तर मात्र पेनल्टी साठी सुद्धा सामोरं जायचं आहे। नेक्स्ट बॉल आपण गोलंदाज पाहतोय नागेश खंडागले। हा बॉल ऑफ साइड टू ऑफ स्टंप बाहेरून पिचिंग केला, त्यामुळे इट्स अ वाईड। अतिरिक्त एक धावसंख्या आणखीन जोडली जाईल, 1+1 2 धावसंख्या झाल्यात आतापर्यंत। पहिल्या बॉलची फेकी झाली आहे आणि पहिला बॉल फेकत असताना त्याला पहिल्या बॉल साठी 4 वेळ गोलंदाजाची रनअप मोजावी लागली आहे। पुन्हा एकदा दुसरा बॉल फेकावा लागेल, थोडंफार अडथळा निर्माण होतोय असं की काय की प्रॅक्टिस सराव मध्ये कमी पाहायला मिळते की काय। हा बॉल अधिकतम शॉर्ट पिच अधिकतम बाउन्स, पंचांचा इशारा येईल आमच्याकडे, इट्स अ वाईड। डोक्याहून अधिक उंचीचा बॉल पंचानं पसंत केला वाईड साठी आणि त्यामुळेच एक धावसंख्या आणखीन ऍड केली जाईल। धावफलक पाहायला मिळते बिनबाद 3, एक चेंडूचा खेळ संपलाय। आतापर्यंत 3 बॉल फेकले, त्यामुळे 3 बॉल पैकी 2 वाईड आणि 1 निर्णायक बॉल। पहिल्याच बॉल वरती जर मात्र झेल पकडला असता तर मात्र या गोलंदाजातील आणखीन रूप पाहायला मिळालं असतं, ती गोलंदाजी आणखी एखाद्या स्वरूपाला गेली असती, परंतु त्या बॉल वरती झेल सुटला त्यानंतर गोलंदाज थोडाफार भरकटलेला पाहायला मिळतोय। लेंथ अँड लाईन वरती परिणाम करणारी 2 जोडी आपल्याला पाहायला मिळते, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, आणि त्यामुळे थोडाफार अडथळा निर्माण होतो की काय। इथून मात्र संकटात सापडले थोडंफार। दुसरा बॉल टाकत असताना धडपड पाहायला मिळते। हा बॉल वेग होता या बॉलावरती आणि स्विंगिंग ऍक्शन मध्ये आपण लाईव्ह स्क्रीन वरती पाहू शकता, त्यामुळे हा बॉल निर्धाव चाललाय। या बॉल वरती फलंदाजाला अडथळा निर्माण केला। हा बॉल चांगला होता, गुड लाईन स्पॉट वरून थोडाफार बॉल उंची घेतली आणि त्यानंतर हा बॉल निर्धाव केला। चांगली सुरुवात झाली, दोन्ही बाजूने आपण पाहायला धावसंख्याही आल्यात आणि बॉलही चांगले टाकलेत। शॉर्ट पिच बॉल आणखीन एकदा, इट्स अ नो। अधिकतम उंचीचा बॉल, एक तर निर्णायक बॉलांची कमी आणि त्याहून अधिक या बॉल वरती फ्री हिटची हमी। धावसंख्या 4, 2 बॉल संपलेत, तेही निर्णायक बॉल। त्याहून अधिक या गोलंदाजाने आतापर्यंत 5 बॉल टाकलेत आणि त्यामध्ये धावसंख्या अधिकतम खर्च केल्या 3। आपण 2 वाईट पाहिले, त्यानंतर एक निर्धाव, त्यानंतर हा अतिरिक्त बाउन्स। आणखीन एकदा एक ओव्हर मध्ये दुसऱ्यांदा हाईट फॅक्टर पाहायला मिळाला, त्यामुळे या बॉल वरती आणखीन एक धावसंख्या दिली जाईल। 4 धावसंख्या झाल्या, 2 चेंडूंचा खेळ संपला। स्ट्राईक वरती बॅट्समन आपण पाहतोय बादल म्हात्रे, त्याच्यासोबत आपण कुणालला पाहतोय, इन्फॉर्म बॅट्समन आहे, व्यावसायिक क्रिकेट फार चांगला केला, या वर्षीचा हंगामी त्याच्यासाठी चांगला पाहायला मिळाला। हा बॉल रिदम मध्ये होता, बॅट्समन हवेमध्ये केला, फ्री हिट कॉल आहे या बॉल वरती। कॅचचा प्रयत्न तोही सुटलाय, एक रूपांतर दुसऱ्या धावसंख्येमध्ये आणि पाहता पाहता पर्याप्त वेळेमध्ये ज्यावेळी बॉल हवेमध्ये संचार होत होता
त्यावेळी त्या वेळेमध्ये 2 धावसंख्या जरूर पूर्ण केल्या. धावफलक आता पाहायला मिळतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिलं षटक चालू आहे. षटक हाताळतोय आपण गोलंदाज पाहतोय नागेश खंडागले, त्याच्यावरती 6 धावसंख्या. पॉवर प्लेचं षटक आहे. P1च्या षटकामध्ये आपण फील्ड रिस्ट्रिक्शन पाहतोय. अतिरिक्त 2 फिल्डर फक्त बाहेर आणि त्यामुळे फलंदाजांना पहिल्या षटकामध्ये मुभा असते आणि त्याहून अधिक चांगले गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजी करत असताना चांगल्या गोलंदाजाला चांगला मार, बॉल चालला सीमा पार. धावसंख्या मिळतील 6 षटकार. तो गोलंदाजाच्या अगेन्स्ट चांगलं आक्रमण करत असतो आणि त्यामुळेच या बॉल वरती तो सिक्सर पाहायला मिळाला. टायमिंग चांगलं झालं. नेक्स्ट बॉल, 5वा चेंडू. व्हॉट अ ड्राइव्ह. वीरेंद्र सहवागची आठवण करून देणारा प्रेक्षकांच्या भेटीला बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एकदा सेकंड इन रो. शेवटच्या बॉल वरती कंप्लीट केल्या 2 सिक्सर आणि शेवटच्या बॉल वरती आलेली डबल धावसंख्या पाहायला मिळते. 1 षटकाचा खेळ अखेरीस धावसंख्या पाहायला मिळतात. बिनबाद 20 टीम जांताराजा दादर. अलर्ट आहे. टीम उसरली. आपल्याला ही गोष्ट लक्षात असू द्या. आम्ही आणखीन एकदा तुम्हाला सूचित करतोय, कारण खेळाच्या भानामध्ये तुम्ही ही गोष्ट विसरू नका की तुम्हाला 20 मिनिटं दिली आहेत 4 षटकांसाठी. चला, पहिल्या षटकाचा खेळ संपला. आपण नागेश खंडागलेला पाहिला. गोलंदाजीसाठी लेंथ आणि लाईन साठी तो धडपडताना पाहायला मिळाला. प्रत्येक बॉल वरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी फटकेबाजी आपण बादल मात्रेची पाहिली आणि त्यानंतर धावसंख्या उभारली. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 20 दमदार सुरळीत आणि फलंदाजीचा नमुना पेश करणारी फलंदाजी जांताराजा दादर या टीमची पाहायला मिळाली. 20 धावसंख्या झाल्या. बिनबाद 20 दमदार सुरुवात. कालच्या रजनीमध्ये 28 धावसंख्या सुद्धा पोषक ठरल्या होत्या. शेवटच्या क्षणाला काही बदलावामुळे त्या टर्निंग झाल्या, नाहीतर त्यामुळेच 40+ धावसंख्या त्याही मजबूत स्थिती पाहायला मिळाल्या. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीमला, सेकंड इनिंग मध्ये चेसिंग करत असताना. याच वेळी आपण फटका पाहिला. ऑन साइडला ड्राइव्ह केला. बॉल चालला सीमारेषेचा वेग घेत. हा वेगवान फटका. धावसंख्या मिळतील आणखीन 4. प्रत्येक षटकारासाठी टीम जांताराजा दादर जी बॅटिंग करते त्या बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आदरणीय या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय यशवंतदादा घासे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि याच दरम्यान आपण पाहतोय सारडे गावचे प्रथम नागरिक आदरणीय रोशनजी पाटील यांचं शुभ आगमन पाहायला मिळतोय. वेलकम. त्यांच्या समवेत अजितजी पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन पाहायला मिळतोय. दमदार स्वागत.
अक्कादेवी सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठीजुई आयोजित युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक या स्पर्धेमध्ये तुमचं स्वागत आहे. गोलंदाजीमध्ये बदल झालाय. जसा गोलंदाज बदलला तसा मात्र फलंदाज सुद्धा स्ट्राइक वरती बदलला आणि त्यानंतर धावसंख्येमध्ये सुद्धा बदल पाहायला मिळते. जी वेगवान फटकेबाजी आक्रमक स्वरूपात वेग धरत होती ती फलंदाजी मात्र थांबताना पाहायला मिळते. पुढचा बॉल आणखी वेगवान वेग आणि वेगावरती स्वार अप्रतिम फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी पाहायला मिळाली. नकलत बॉल अगदी समोरून जावा असे मात्र घटना इथं मात्र या बॉल वरती पाहायला मिळाली. 24 वरती आतापर्यंत स्कोर कार्ड थांबलाय. दुसरं षटक चालू आहे पेटूचं. 4 बॉल संपले. हा सेकंड लास्ट बॉल खोलवर गतीचा बॉल इथून मात्र रनआउटची शक्यता. डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र फलंदाज डेंजर एंड कडे वाटचाल करत होता. त्यामुळे या बॉल वरती संधी नक्कीच उपलब्ध होती. आणखीन एक डॉट बॉल ज्या बादल मात्रेच्या बॅट मधून मागच्या ओव्हर मध्ये 2 सिक्सर पाहिले त्यानंतर एक डबल पाहिली. तो बादल मात्रे या ओव्हर मध्ये पूर्ण ओव्हर नॉन स्ट्राइक कडे पाहायला मिळतोय. 5 बॉल खेळलेत आतापर्यंत आपण कुणालने धावसंख्या फक्त आणि फक्त 4 केल्या. हा बॉल ऑन साइडला खेळून काढला. बॅट मधून अप्रतिम साऊंड पाहायला मिळाला आणि हा बॉल चालला मिड विकेटच्या दिशेनं सीमा पार. युवा अध्यक्ष चषक षटकार. चषक या स्पर्धेमध्ये आजच्या रजनीमध्ये आपल्याला विधान परिषद महाराष्ट्र राज्याचे माजी सदस्य आणि तथा सांगोला सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक आबा सालुंके यांचं शुभ आगमन पाहायला मिळणार आहे. आणि त्याच सोबत लँड रोड्स चे सीएमडी सन्मानित तेजस्वी डाकी साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. माजी आमदार विधान परिषदेचे दीपक आबा सालुंके यांचं आगमन आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. चला मॅच कडे टर्न करूया. जिथं 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 30 झाल्या. प्रति ओव्हर 15 रन रेट पाहायला मिळते. स्लोवर बॉल बोट फिरली होती. मध्यम गतीचा हा गोलंदाज ज्याचं नाव आहे सुशांत दृशांत हा गोलंदाज आहे. पहिल्याच बॉल वरती फलंदाजाला थांबवलाय. जो फलंदाज आपण पाहतोय बादल मात्रे मोठे फटकेबाजी करण्यामध्ये माहीर. अनेक असे विक्रम त्याच्या नावावरती आहेत आणि त्या फलंदाजाला पहिल्या बॉल वरती शांत केलाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणखीन एकदा पण यावेळी ऍक्शन वरती रिएक्शन. बादल मात्रे ऑन फायर. बादल मात्रेला शांत ठेवू शकत नाहीये. तितकी मोठी सलाईन आतापर्यंत निर्माण झाली नाहीये. बादल मात्रे आज खरं तर त्याच्या बॅटिंग मधून एक नमुने पेश करताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून तिसरा षटकार पाहिला. पुन्हा तशाच प्रकारचा प्रयत्न. स्लोवर डिलिव्हरी. यावेळी गती चांगली होती. त्याच लेन्थची होती परंतु दिशा भरकटली आहे. ऑफ साइड टू ऑफ स्टंप अधिकतम बाहेर शहराच्या बाहेरून बॉल पिचिंग करण्याचा प्रयत्न. ज्यावेळी ऑन साइडला आपण फटका खाला त्यानंतर शहराच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी अयशस्वी ठरला. इट्स अ वाईड. एक धावसंख्या आणखीन जोडली जाईल आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 37. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला हॅमर स्ट्रोक. बॉल चालला सीमा पार. बादल मात्रेच्या बॅट मधून येतो हा दमदार चौकार.
3 षटकार 1 चौकार 41 वरती आणखीन एक प्रहार वारे वा शेर बब्बर शेर क्रिस धावसंख्या आपण 30 पाहिली बिनबाद 30 अजूनही कुठल्या प्रकारची विकेट्स नाही मिळवल्या त्यामुळे पार्टनरशिप वेल डेव्हलप झाली आहे चांगली बिल्ड केली आहे दोघां मिळून बादल मात्रेला दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण नॉन स्ट्राईकला जास्त पाहिला आणि ते पसंत नाहीये प्रेक्षकांना सध्या बघायला दादरगावच्या कारण तो जास्त काळ स्ट्राईक वर असणं तेही महत्वाचं आहे कारण आपण कबड्डी आणि क्रिकेटमध्ये एखादा रेडर जो चांगला रेड करत असतो तो जितका काळ बाहेर असतो ना तितका काळ पॉइंट्स कमी येत असतात तितका क्रिकेटमध्ये चांगला बॅट्समन जो स्ट्राईक नाही केलं असतो अधिकतम धावसंख्या त्याच्या बॅट मध्ये येत असतात हा बॅट्समन स्ट्राईक वर फार महत्वाचा आहे आणि ते इथं पाहायला मिळते तर पहिल्या षटकामध्ये बादल मात्रेकडे स्ट्राईक राहिली आणि तिसऱ्या षटकामध्ये तो दमदार खेळ पाहायला मिळतोय आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपलाय धावसंख्या आतापर्यंत धाव फलकावरती 47 शॉर्ट पिच बॉल कट करण्याचा प्रयत्न बॉल जणू काय गुदगुल्या करतो फील्ड करणाऱ्या टीमला हा तिसरा झेल सुटला नशीब बलवत्तर आहे हे नक्कीच पाहावास मिळते बादल मात्रे जो इन ऍक्शन मध्ये फलंदाजी करतोय आणि त्यानंतर आदरणीय समीरजी पाटील त्यांच्यानंतर त्यांच्यासोबत डॉक्टर सिद्धराम अरवती यांचं शुभागमन पाहायला मिळतोय आणि त्यांच्यासोबत मुकेशी मात्रे यांचं शुभागमन पाहायला मिळतोय नेक्स्ट बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय फटका फसलाय स्लिप तिथं तैनात आहे आणि त्यामुळेच या बॉल वरती कुठली धावसंख्या नाही एंड ऑफ द थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ संपला आतापर्यंत आपण 3 षटकांचा खेळ संपला पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपण 20 पाहिल्या दुसऱ्या षटकामध्ये 1 चौकार 1 षटकार 10 धावसंख्या पाहिला आणि तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीम शिव इंटरप्राइजेस अंतराजा दादर या संघाची धावसंख्या टोटल पाहायला मिळते बिनबाद 48 48 थँक यू डीजे मॅडी खास करून आज या संपूर्ण रजनीमध्ये महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे निवेदक म्हणून आपल्याला तुम्हाला कुणालजी दाते सर पाहायला मिळतात त्यानंतर आवाजातील जादू एक कणखर पहाडी आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातो असे जयेशजी भोसले सर आणि त्यानंतर डीजे मधील एक वेगळी पेशकश म्हणून ज्याची ओळख आहे असं डीजे मॅडी आणि त्यानंतर शिवसंकल्प क्रिकेट समालोचक असोसिएशनचे राजेंद्र भगत सर यांचं शुभ आगमन पाहायला मिळतोय मी प्रथम त्यांना शब्द सुमनानं स्वागत करतोय चौथ्या षटकाला सुरुवात पहिलाच बॉल पहिल्या बॉल वरती दिशा खराब आहे त्यामुळेच हा वाईड अतिरिक्त आणखीन एक धावसंख्या जोडली जाईल एकतर धावसंख्या वेगानं बरसताना या मॅच मध्ये पाहिली आतापर्यंत 3 षटकामध्ये आणि त्यानंतर आणखीन एक खराब चेंडू वेगानं धावसंख्या झाल्यात आता परत 49 अर्ध्या षटकापासून फक्त एक धावसंख्या वंचित टीम शिव एंटरप्राइज दादर हा बॉल पुन्हा एकदा अवांतर अगेन अँड अगेन वाईड जे रूपांतर आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळालं होतं ते आता मात्र पाहायला मिळतंय 50 कंप्लीट झाली टीम दादरची जिथे 3 षटकांचा फक्त खेळ संपलाय आणखीन 12 चेंडूंचा खेळ आणखीन बाकी आहे त्यामुळेच वेगवान आणि आतापर्यंत सर्वाधिक फास्टेस्ट 50 असावी या संपूर्ण स्पर्धेतील दुसऱ्या रजनीमध्ये आपण आतापर्यंत खेळ पाहतोय लगभग 32 टीमचा सहभाग या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी फक्त 8च संघ पाहायला मिळतील 10 अलॉट्स इथे पाहायला मिळत नाहीये त्यामुळे सुधारित क्रिकेट इथे पाहायला मिळेल टॅपिंग क्रिकेट कव्हरच्या क्षेत्रात बॉल चालला फील्ड केला आणि फील्ड जोपर्यंत
ऑन फील्ड पासून बॉल यष्टीरक्षकापर्यंत येईपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केल्यात. बादल मात्रे स्वतःला सुरक्षित ठेवून टीमची धावसंख्या अधिकतम वेगाने वाढेल याचा संपूर्ण विचार विनिमय करून फटकेबाजी करतोय. कारण जास्त काल तो क्रीजवर दिल्यानं मोठमोठ्या धावसंख्या त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. त्यामुळे तो क्रीजवर आणि स्ट्राईक वर आणणं तेही फार महत्वाचं टीम दादरसाठी. आतापर्यंत विकेट कुठलीच मिळवली नाहीये. ती कमजोर बाजू आहे टीम आरजे फिटनेस क्लब. गावदेवी उसरली टीमची यावेळी लेन चांगली होती. कोलवर गतीचा बॉल इन ऍक्शन मध्ये पद्धतीने ते पाहायला मिळालं. फ्रंट पटून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळी फसलाय. खूपशा वेळेनंतर बऱ्याचशा चेंडूंची खेळी झाल्यानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. म्हणजे गोलंदाजाकडे या क्षमता आहे बादल मात्रेला थांबवण्याची. पहिले 2 बॉल वरती आपण मिस जजमेंट बॉलिंग पाहिली पण त्यानंतर हे 2 बॉल चांगले पोषक ठरले. आणखीन एक बॉल बॅटची लिडिंग एज फर्स्ट स्लिप कडे बॉल चालला. जी गरज होती टीम आरएनजे फिटनेस क्लब गावदेवी उसरली टीमला ती गरज पूर्ण केली. 4थ्या षटकात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित जाधवने पकडली मिळवली पहिली विकेट. बादल मात्रे बॉल मध्ये 35 धावसंख्या केल्यात. एकटा लढला. पहिल्या इनिंग मध्ये दमदार बॅटिंग आणि आजच्या संपूर्ण रणनीतीला आतापर्यंत आपण दुसरा सामना पाहतोय. बहुतेक तिसरी इनिंग चालू आहे. तिसऱ्या इनिंग मध्ये आतापर्यंत वैयक्तिक सर्वाधिक नॉक त्याचा राहिला. 13 बॉल मध्ये 35. बादल मात्रे जे नाव आहे त्या नावाला साजेशी फलंदाजी केली आपल्या टीमसाठी. आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळतात 52. 52 वरती पहिला गडी बाद झाला. त्या मागच्या बॉल वरती आपण जो पाहिला बादल मात्रेला कॅच आउटच्या स्वरूपात. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रितेश वारी इन एट नंबर 3. डीपीएल दादर प्रीमियर लीग ची बाईक त्याच्या नावावरती रळली. बायकर मॅन हॉर्न साइडला खेळण्याचा प्रयत्न पद्धत नाही जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. 4थ्या षटकामध्ये आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. जो बादल मात्रे आपण उंच उंच फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. त्याला टॅपिंग क्रिकेट खेळावा लागला. काही बॉल वरती स्वतःला शांत बसावं लागलं आणि त्यानंतर आणखीन एकदा निर्धाव बॉल. गोलंदाजाकडे क्षमता होती आणि ते करून दाखवलंय. आतापर्यंत 5 बॉल संपले त्या षटकातील. धावसंख्या अवघ्या खर्च केल्यात 4. त्यामध्ये एक वाईड सुद्धा आपण जोडले. त्यानंतर एक डबल धावसंख्या. सन्माननीय सुरेश दादा दादर गावचे सुपुत्र यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. शेवटचा बॉल हाही त्याचाच प्रत्युत्तर दिलाय. 3 षटकामध्ये जी कमाल केली होती टीम दादरनं त्या कमालीवरती पाणी फेरले. 4थ्या षटकामध्ये आरएनजे फिटनेस क्लब गोलंदाजी करत असताना रोहितनं. चला एंट्री गेटच्या समोर प्रेक्षकांनी जरा बाजूला व्हायचंय कारण इथंच आपल्याला माजी आमदार विधान परिषदेचे आदरणीय बाबा सालुंके यांचं शुभ आगमन पाहायला मिळते. चला टाइम अलर्ट आहे आणि बरोबर मला वाटते 19 मिनिटं आणि 30 सेकंदामध्ये 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. त्यामुळे फील्ड रिस्ट्रिक्शन चार षटकांचा खेळ संपला. 52 धावसंख्या पाहायला मिळतात. टीम शिव इंटरप्राइजेस जाणता राजा दादर या टीमच्या जिथून 4 षटकामध्ये आपण 48 धावसंख्या बनवताना पाहिला. सांगोला तालुक्याचा चकाता तारा आहे. पेटून उठलेला या मातीचा धगधगता निखार आहे. दमदार स्वागत. दीनदलित गोरगरिबांचा आधार आहे. सांगोला राजबिंब देखणं त्याच आहे. कार्यकर्त्यांचा जीव की प्राण आहे.
तालुक्या बसाळू के पाठी सांगोल्याची शान आहे. जनतेच्या सेवेसाठी त्यांनी कसली कंबर, जनतेच्या सेवेसाठी त्यांनी कसली कंबर. सांगोल्याचं नेतृत्व आदरणीय गणपत देशमुख साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्यांचं नेतृत्व विधान परिषदेमध्ये आदरणीय आबा सालुंके साहेब यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यानंतर सन्माननीय रामजी राठोड साहेब यांचा सुद्धा शुभागमन पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्याला हरकत नाहीये. जिथून 4 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या बनल्या 52, गडी बाद झाला 1. त्याचं नाव आहे बादल. त्यानं वैयक्तिक केला 13 बॉल मध्ये 35. शेवटचा ओव्हर शिल्लक आहे, म्हणजे अवघ्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला फटाक्याची आतषबाजी थांबली की त्वरितच मॅचला सुरुवात करायची. 4 षटकामध्ये 52 धावसंख्या झाल्या. टीम शिव इंटरप्राइजेस जाणता राजा दादर या टीमच्या आतापर्यंत 4 षटकांचा खेळ आपण पाहिला. 1 षटक अजूनही बॅलन्स आहे. 5 षटकांचा निर्धारित ओव्हरचा खेळ आपण क्रिकेट पाहतोय आणि औचित्य युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2025. शेवटचा ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक आणि या षटकामध्ये टार्गेट सेट केलं जाईल. मागच्या ओव्हरचा विचार केलात ना तर रोहित जाधवनं कमालीचं षटक फेकलाय. फक्त 4 धावसंख्येचं इकॉनॉमिकली ठरलंय तो षटक. फक्त 4 धावसंख्येचं षटक फेकलाय. या षटकामध्ये पुन्हा तीच चालू आहे का, परंतु नाहीये. पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा वाईड आलाय. मागच्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती वाईड आला आणि याही ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवरती वाईड पाहायला मिळतोय. आरंजे फिटनेस क्लब टीम गावदेवी उसरली सरावाची कमी पाहायला मिळते. त्यामुळे अनेक खराब बॉल सुद्धा पेश केले त्याने आणि त्यावरती मार सुद्धा पडला. या बॉलवरती आक्रमण करण्याची संधी होती परंतु नाहीये. फर्स्ट स्लिपकडे बॉल चालला, बॅटची कडा लागली त्यामुळे या बॉल मध्ये फक्त 1 धावसंख्या पाहायला मिळते. 1 धावसंख्येने आगेकूच आतापर्यंत 53-53 1 बाद 53. टीम शिव एंटरप्राइजेस जाणता राजा दादर 54 धावसंख्या 54 धावसंख्या झाल्या. आणखीन 5 बॉल शिल्लक आहे. जिथं आपण आता न्यू बॅट्समन ज्यांना 3 बॉल मध्ये कुठलीही धावसंख्या उभारलेली आहे तो लल्ला इथं ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. कुणालनं संयमी खेळ केलाय. 9 बॉल खेळले, आतापर्यंत 12 धावसंख्या उभारल्यात. या बॉलवरती आक्रमण केलाय. जास्त काळ तुम्ही लल्लाला शांत बसून देणार नाही. लल्लानी केलाय 6 धावसंख्येचा हल्ला कल्ला.
तळागाळातील जनसामान्यांच्या असणाऱ्या मनातील प्रश्न हे विधान परिषदेत ठोकपणे मांडणारे प्रतिनिधित्व म्हणून दीपक आबा साळुंके. परंतु यावेळी ठोकम ठोक चालू आहे लल्लाची. सेकंड इन रो. दोन दमदार सिक्सर पाहायला मिळाले आणि धावसंख्या अक्षरशः वधारली आहे. 66 एक बाद 66 धावसंख्या. दम आहे, नक्कीच दम आहे आणि तो दमदारपणा या दोन बॉल वरती पाहायला मिळालाय. पुढचा बॉल फुलटॉस होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. इझी कॅच पकडला. इट्स आउट. कॅच आउटच्या स्वरूपात लल्ला ज्याने दोन बॉल वरती केला होता कल्ला तो परततोय आपल्या टीमच्या खेम्यामध्ये. पाच षटकांचा सामना 66 कंप्लीट झाल्यात. अजून एक बॉल बॅलन्स आहे. नवीन बॅट्समन आपण डॉक्टर अभिजितला पाहिलं ते थोडेफार लेट पाहायला मिळतात. मिडल ऑर्डर मध्ये चांगली कामगिरी असते. सातत्याने त्यांचा खेळ आपण पाहत असतो आणि यावेळी शेवटचा बॉल त्यांच्या वाटेला फक्त शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेत. शेवटचा बॉल चितू सरळ दिशेने केला. तिथेही क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा क्षेत्ररक्षक कॅच सुटली आहे. एक झाली आहे. नागेश कंदागले आज मात्र कुठंतरी गडबडले. 2 धावसंख्या आणखीन मिळतील आणि धावफलकावर धावसंख्या कंप्लीट झाल्यात 68 करायच्या आहेत 69. तो खासपणे या टॉस बॉक्स मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे सुदर्शन सर एक सामान्य समालोचक म्हणून आम्ही गाव पातळीवरती समालोचन करत असतो आणि आज खरं तर कुणालजी दाते सर यांच्या समवेत जोड समालोचक म्हणून करण्याची संधी निर्माण झाली. कारण टीम दादर म्हणजे प्रवीणजी घासे यांचं जन्मगाव आणि त्यांची कर्मभूमी म्हणून मोठी जुई आहे. त्यामुळेच या दोन्ही गावावरती प्रेम असणारे एक व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच निमित्तानं आयोजित केलेली ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील आपण दमदार माजी आमदार विधान परिषदेचे आदरणीय दीपक आबा साळुंके सांगोळ्याचे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं आहे. चला मागच्या मॅचचा विनर टीम आपल्याला पाहायला मिळते. टीम दुत्तुम आपला कॅप्टन इथं राहणं अपेक्षित आहे. कारण जशी मॅच संपेल तर त्वरितच आपण क्वार्टर फायनल खेळणार आहोत. थँक्यू.
माने या खरं तर प्रवीण घासे युवा अध्यक्ष चषक 2025 मध्ये वेळ होते सन्मानाची। याच वेळी आपण व्यासपीठावरती उपस्थिती पाहायला मिळते सातारा सांगोल्याचे आदरणीय माजी विधान परिषदेचे सदस्य, दमदार आमदार म्हणून सामान्यांचे प्रश्न विधान परिषदेपर्यंत पोहोचवणे, शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या भावना व्यथित करणारे व्यक्तिमत्व आदरणीय दीपक आबा साळुंखे पाटील यांचा शुभ सन्मान मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय प्रवीणजी घासे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय दीपक आबा साळुंखे यांचा शुभ सन्मान करायचा आहे। आपल्या कर्तृत्वानं एक व्यक्तिमत्व घडवलं। खरं तर सातारा सांगोला म्हणजे कष्टकऱ्यांचं हे संपूर्ण परिसर आणि त्याच परिसरातून महाराष्ट्राच्या विधान परिषदेपर्यंत जनसामान्यांचं कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं नेतृत्व म्हणून त्यांच्या पाठून पाहायला मिळालं। असे आदरणीय माजी आमदार विधान परिषदेचे सदस्य दीपक आबा साळुंखे पाटील यांचा शुभ सन्मान पाहायला मिळतोय। मी प्रवीणजी घासे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांना यथोचित सन्मानित करायचं आहे। सन्माननीय आमदार आदरणीय दीपक आबा साळुंखे पाटील यांचा शुभ सन्मान पाहायला मिळतोय। महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, सातारा सांगोल्यामधील व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातं। अंगावरती भगवं वस्त्र, हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून खास करून ओळख, आणि प्रवीणजी घासे त्यांच्या समोर तेजस्वी डाकी साहेब, तदनंतर श्री रामजी राठोड साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते। त्यांच्या हेमंतजी म्हात्रे, अतिजी खरात। त्यानंतर मी विनंती करेन आदरणीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रवीणजी घासे यांना की लँड रोड्स सीएमडी आदरणीय तेजस्वी डाकी यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल। गावातील जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी 5000 रुपये नगद राशी, कुठल्याही प्रकारचं एखादं संकट आलं तर मात्र त्या संकटावरती तो व्यक्तिमत्व अक्षरशः धावून जातो, अशी तेजस्वी डाके यांची ओळख आहे। आणि सध्याच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची दमदार एंट्री सुद्धा पाहायला मिळाली। मी या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आजची उपस्थिती आदरणीय आमदार दीपकजी आबा साळुंखे पाटील यांना विनंती करेल की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आणि उरण परिसरातील संपूर्ण खेळाडूंना आपण 2 शब्द व्यक्त करायचे। आज या ठिकाणी या भागामध्ये एक तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे सहकारी प्रवीणजी घासे चषक या क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। मला या कार्यक्रमाला 400-500 किलोमीटरवरून प्रमुख पाहुणा म्हणून या ठिकाणी बोलवलेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले दुसरे माझे सहकारी तेजसजी ढाके, राम राठोड, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य आणि या वेगवेगळ्या भागातून आलेले सर्व क्रिकेटचे खेळाडू आणि ज्यांना क्रिकेटची आवड आहे असे सगळे प्रेक्षक आणि उपस्थित माझ्या तरुण मित्रांनो, सध्या संबंध जगामध्ये क्रिकेटच्या बाबतीमध्ये एक तरुणाईमध्ये फार मोठी लाट ही निर्माण झालेली आहे। पूर्वीच्या काळी शहरामध्येच काही क्रिकेटचे खेळाडू असायचे, परंतु या देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांनी ज्यावेळेला क्रिकेटची सूत्र हातामध्ये घेतली त्यावेळेपासून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या सुद्धा खेळाडूंना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा वाव मिळाला। आणि आज आपण या ठिकाणी बघतोय ग्रामीण भागातून सुद्धा फार मोठ्या क्रिकेटच्या टीम आणि नवीन नवीन खेळाडू या ठिकाणी तयार व्हायला लागलेले आहेत।
रायगड सारख्या या परिसरामध्ये आमचे सहकारी प्रवीणजी घासे या संबंध भागामध्ये सामाजिक कार्य त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर हातामध्ये घेतलेलं आहे. सामाजिक कार्यामध्ये राजकीय कार्यामध्ये अनेक पुढारींची संख्या भरपूर आहे, परंतु सर्वसामान्य माणसाची जाणीव डोळ्यापुढे ठेवून आता मला अनाउन्सरनी सांगितलेलं आठवतंय की कुठेही आपल्या परिसरामध्ये मुलगी जन्माला आली तर तिच्या नावावर 5,000 रुपयाची ठेव, अशा अनेक सामाजिक बांधिलकी पत्करून प्रवीणजींनी या भागामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम, गरीब जनतेशी नाळ जोडण्याचं काम हे आजपर्यंतच्या काळामध्ये अतिशय लहान वयामध्ये फार मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. त्यांचा एक शुभेच्छुक सहकारी म्हणून या ठिकाणी मला थोडासा वेळ झाला यायला, परंतु या ठिकाणी सगळी तरुण मंडळी आहेत. मी त्यांनाही विनंती करेन की क्रिकेटचं वेळ फारच वाढत चाललेलं आहे, पण या सगळ्या तरुण मंडळींना आपण क्रिकेट हे खेळलंच पाहिजे, खेळ हा खेळलाच पाहिजे. त्याच्याबरोबर उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा त्या मंडळींनी सगळ्या लक्ष दिलं पाहिजे. आज रायगड जिल्हा हा नुसत्या महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या नकाशामध्ये एक मोठा उद्योजक जिल्हा म्हणून या ठिकाणी आज आपण बघतोय. तुमच्याकडे सिडको झालेला आहे, आता तिसरी मुंबई, दुसरी झाली, नवी पहिली मुंबई, पुन्हा दुसरी नवी मुंबई, आता तिसरी मुंबई या भागामध्ये व्हायचं काम सुरू आहे. आणि आता छोट्या मोठ्या उद्योगापेक्षा मोठमोठे बाहेरच्या देशातले सुद्धा उद्योग आपल्या या परिसरामध्ये यायला लागलेले आहेत. त्यामुळे मी तरुणांना विनंती करणार आहे की आपली भूमी आता परकीय आक्रमणानं जास्ती बाहेरच्या लोकांच्याकडेच व्यापायला लागलेली आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे की आपण भूमिपुत्र आहोत, आपण या उद्योग व्यवसायाकडे थोडंसं गांभीर्याने येणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी शोधण्यापेक्षा माझी सुद्धा मी कंपनी काय करेन, आणि हे सगळं करण्यासाठी आमच्या प्रवीणजीची आपल्या सगळ्यांना निश्चितपणानं सहकार्याची भूमिका आणि मदत असणार आहे. आणि म्हणून असल्या अशा या तरुणांना, सगळ्या तरुण मंडळींना आणि आमच्या प्रवीणजींना मी मनापासूनच्या त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा देतो. आणि असंच हे तरुण व्यक्तिमत्व या भागामध्ये फुलत जावं आणि ज्याच्या करून त्या फुलांचा सुगंध आपल्या सगळ्यांपर्यंत दरवळत जावा, एवढीच मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. मला बोलवलं, सत्कार केला, त्याबद्दल मनापासून आभार मानतो. कारण आता फार आपला आणि त्या मॅच मधलं अंतर झालं तर मग लोक पुढाऱ्याला शिव्या द्यायला चालू करतात कार्यक्रम, की मध्येच कशाला बोलवलं ह्याला. मग त्यामुळे मी काही फार वेळ आपला घेत नाही. आपले खेळाडू ग्राउंडवर उभारलेले आहेत, सगळ्या खेळाडूंनाही मनापासूनच्या शुभेच्छा देतो. तुम्ही आता जिल्हा पातळीवरनं यातला खेळाडू मगाशी 2 छक्के मारले आमच्या लल्ला, त्या लल्लाला मी शुभेच्छा देतो की असंच आपलं खेळ भविष्य काळामध्ये आम्हाला रणजीमध्ये वगैरे बघायला मिळावात, असे खेळाडू या ग्राउंडवर तयार व्हावेत, ही आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मला पुढच्या कार्यक्रमाला जायला परवानगी द्यावी. पुन्हा कधीतरी प्रवीणजी आपल्या कार्यक्रमाला मी निश्चितपणाने येईन. धन्यवाद. येस, थँक्यू. यात नंतर त्वरितच या कार्यक्रमातून प्रस्थान करताना पाहायला मिळतील. येस, ओ टू कमबॅक्स मॅच चालू करायची. खूप खूप धन्यवाद दीपक आबा साळुंके साहेब या स्पर्धेला उपस्थित राहिलेत आणि त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा प्रवीण घासे या आपल्या युवा कार्यकर्त्याला त्यांच्या वतीने देण्यात आल्यात. त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं नेतृत्व, आदरणीय दीपक आबा साळुंके साहेब इथे उपस्थित झाले आणि त्यातल्या त्यात तेजस डाकी साहेब देखील इथे उपस्थित होते. त्यांच्या वतीने देखील 1 लाख रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने जाहीर करण्यात आलंय. आपलं मनपूर्वक आभार तेजस डाकी साहेब, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे व्यक्त करतोय.
चला सामन्याकडे वळूया. सामन्याला सुरुवात होते. टार्गेट सेट झालंय 69 धावांचं. पहिला बॉल. पहिलाच बॉल थोडासा हवेत आहे, परंतु फिल्डर थोडासा मिडॉनचा दूरही राहिलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय, नाही मिळणार धाव. आरजे फिटनेस उसारली विरुद्ध शांता राजा दादर असा हा सामना. हेमंत सध्या स्ट्रायकिंग एंडला. हेमंत आणि हरेश, हेमंत भगत आणि हरेश मुंडे इस्लामीची जोडी. तर पहिलं षटक हाताळतोय नशीब नाईक. शॉर्ट स्क्वेअर लेग पॉइंट. मिड ऑफ मिडॉन 38 सर्कलच्या आतमध्ये. आता पहिली धाव येईल. मिडॉनच्या दरम्यान खेळल्यानंतर हेमंतच्या खात्यामध्ये, टीमच्या खात्यामध्ये एक मोठं टार्गेट इथे सेट झालंय. दादर बटल्यानंतर नक्कीच मोठ्या संख्येने त्यांचे प्रेक्षक येत असतात. चांगलं क्रिकेट खेळलं जातं. प्रीमियर लीगचं चांगलं आयोजन त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या परिसरामध्ये होत असतं. आणि क्रिकेटचं एक फॅड आहे, क्रिकेटची क्रेज आहे पेन परिसरामध्ये. तिथून दादरचा संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलाय. आपलं स्वागत. टार्गेट चांगलं सेट झालंय. ओ यावेळेला अपील केली आहे, स्ट्रॉंग अपील, आणि पंचांनी ती उचलून धरली आहे. सांगितलं LBW च्या स्वरूपामध्ये विकेट येईल. पहिला धक्का बसलाय उसारली टीमला. यांचे आगमन होते, त्यांचंही सहर्ष स्वागत. परेश पाटील जे उसारली खुर्दचे संघ मालक देखील आहेत, त्यांचंही स्वागत. इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठी जुई आयोजित युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2025 मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विकेट आली आहे. यावेळेला फ्लिक केलाय, मागे झेल होईल आणि एका हाताने तो झेल टिपलाय. फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. हेमंत यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सरपंच दीपक भोईर यांच्या वतीने पारितोषिक आहे 3000 रुपयाचं सलग 3 षटकारासाठी. आणखीन एक चांगला बॉल ओव्हरची होते. समाप्ती पंच सांगतात. प्रियल पाटील यांनी लवकरात लवकर आमच्या मेन स्टेजशी संपर्क साधायचा आहे. समालोचक प्रियल पाटील. संस्कृतिक आयोजित चषक जसे मोठी जिल्हा नवीन घासे उमा अध्यक्ष
चषक वसते मोठी जुनीला इंडियन संस्कृती आयोजित चषक वसते मोठी जुनीला नवीन घासे युवा अध्यक्ष चषक वसते मोठी जुनीला रितेश आला आता सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा आल्या, 2 विकेट आल्यात आणि तो दबाव जो आहे तो सातत्याने बनलाय टीम आरजी फिटनेस उसारलीवर. याच्यानंतर 2 विजेत्या टीम मध्ये सामना खेळला जाईल. टीम ग्रीष्मा 11 एसीसी धुतुम आणि त्यांच्या विरोधात या मॅच मधला विजेता संघ नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असतील. त्यानंतर जय माता दी दिघोडे आणि प्रेसी एंटरप्राइजेस भाताण, मरुआई विंदने आणि भूमी 11 फणस डोंगरी अशा टीम आज इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत या युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2025 च्या दरम्यान. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 3. रितेश वारी गोलंदाजीसाठी. आक्रमण करावं लागणार आहे. टार्गेट मोठं आहे. 69च्या लक्ष्याचा पाठलाग. 3च धावा झाल्यात. 66 करायचे आहेत. परत एक वेळा पडल्यानंतर थोडस बाहेर अंपायरचा इशारा येतोय. वाईट बॉल आणि बॅटर देखील जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न ते दाखवतोय. बॉलच्या लेंथ पर्यंत पोहोचावं लागेल. आक्रमण करावं लागणार आहे प्रत्येक बॉलवर असं समीकरण आता आलंय या मॅच मध्ये टीम उसारलीसाठी. लक्ष्य मोठं आहे. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या डावामध्ये अक्षरशः खेळ गाजवला दादरच्या टीमने. बॉल हवेत. कॅच हिटचा कॉल केलाय. 2 फिल्डरच्या मध्ये बॉल पडतोय. एकच धाव मिळताना दिसेल. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. जास्त फरकही पडणार नाहीये. जानता राजा दादर या टीमचा विचार केला तर सिंगल येथे उसारली टीमच्या खात्यात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 5. 2 फलंदाज बाद. सुरुवातीलाच 2 धक्के बसले पहिल्याच ओव्हर मध्ये. नशीब नाईकने अप्रतिम गोलंदाजी केली. तेवढीच चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली दादर टीमची. जानता राजा या टीमच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. पुढचा बॉल रितेशचा. परत एक वेळा बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल दबाव बनवेल. पहिलाही सामना चांगला रंगला होता ग्रीष्मा 11 एसीसी धुतुम आणि पंडित शूटर्सच्या दरम्यान. जासईचा संघ चांगला खेळला नो डाऊट, परंतु शेवटी ते पराभूत झाले. या मॅच मध्ये देखील तीच अपेक्षा आहे. पैसा वसूल सामना झाला पाहिजे. खोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खोदून काढायचा होता, परंतु बॅक टू द बॉलर खेळलाय. आणखीन एक डॉट बॉल ते पाहायला मिळतोय. सलग डॉट बॉल येत आहेत आता या ओव्हरच्या दरम्यान. चांगली गोलंदाजी रितेश वारीची. या ओव्हर मध्ये आतापर्यंत शांत ठेवले. 3च धावा आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2. टीमची धावसंख्या 5. हाय बॉल पडल्यानंतर सरळ विकेट कीपरचा वेध घेतोय. आणखीन एक डॉट बॉल. चांगला प्रहार तर केलाय. डीप मध्ये कॅच हिटचा कॉल आणि तिथे फिल्डर आहे. त्याने हा चांगला झेल टिपलाय. कबसला. फलंदाज बाद होतो. तिसरी विकेट गमावली आहे टीम आरजे फिटनेस उसारली खोडने. हॉस्पिटलचे आदरणीय डॉक्टर सिद्धराम अरवती सर हे उपलब्ध आहेत. मी विनंती करेन सन्माननीय अध्यक्षांना की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात यावं. त्यानंतर आपण पाहताय मंचावरती उपस्थित आदरणीय मुकेशजी म्हात्रे. मी त्यांनाही विनंती करेन आपला आदरातिथ्य मान सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय डॉक्टर सिद्धराम अरवती सर यांना शुभ सन्मानित होताना पाहायला मिळतात. त्यानंतर मी मुकेशजी म्हात्रे यांना विनंती करते की आपण त्वरितच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी प्रवीणजी घासे यांना विनंती करतोय आदरणीय मुकेशजी म्हात्रे यांना सुद्धा सन्मानित करायचा आहे. त्यानंतर दमदार सरपंच म्हणून त्यांची ख्याती आहे
अशा सार्डे ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक तथा सरपंच आदरणीय रोशन पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपला आदरातिथ्य सन्मान स्वीकारायचा आहे. प्रवीणजी घासे यांना विनंती करतोय की आपला शुभ हस्ते मॅच कंटिन्यू चालू असेल. चला तदनंतर मी सन्माननीय रोशनजी पाटील सरपंच सार्डे यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. मुकेशी मात्रे सन्मानित पाहायला मिळतात. त्यानंतर आपण रोशनजी पाटील यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेन नितेशजी भोईर यातल्या शुभ हस्ते इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे अधिभार आहे. त्यांच्या शुभ हस्ते यांना सन्मानित केले जातं. त्यानंतर सन्माननीय अजित पाटील यांना विनंती आहे की आपण मी मनोज पाटील यांना विनंती करेन की सन्माननीय अजित पाटील यांचा सन्मान करायचा आहे. तदनंतर मी सन्माननीय गौरव दादा यांना विनंती करेन की आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. मी प्रवीणजी पाटील यांना विनंती करेन की सन्माननीय गौरव दादा यांना आदरातिथ्य मान सन्मान द्यायचा आहे. सन्माननीय प्रवीणजी पाटील यांना विनंती असेल मंचावर उपस्थित आदरणीय गौरव दादा यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर उरण शिवसंकल्प समालोचन असोसिएशनचे आदरणीय सन्माननीय तथा तिरंगा चषकाचे मुख्य आयोजक म्हणून सन्माननीय राजेंद्रजी भगत सर यांना विनंती असेल की आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. मी विनायकजी मडवी आपल्याला विनंती करेन की आदरणीय राजेंद्र भगत सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आदरणीय महेंद्रजी गरज साहेबांचे निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो असे राजेंद्र भगत सर एक उत्तम कलाकार आणि तदनंतर समाजकारण राजकारण शैक्षणिक सगळ्या गोष्टी ज्यांचा अग्रगण्य उल्लेख म्हणून पाहायला मिळतोय असे राजेंद्र भगत सर सन्मानित पाहायला मिळतात. ओ टू कॉम्बॉक्स पुढील सन्मान आपण नेक्स्ट इनिंग ब्रेक मध्ये घेऊया. आणखीन एक विकेटचा सिलसिला सातत्याने सुरू आहे. या मॅच मध्ये दबाव झपाट्याने वाढतोय. उसारली टीमवर दादर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळते. याही वेळेला अपील स्ट्रॉंग आहे. अंपायरने स्पष्ट नकार दिलाय. लेग बायचा इशारा येईल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर भरपूर वेळेनंतर 7 धावा. एक सिंगल खात्यामध्ये 7-4 अशी परिस्थिती. आरजे फिटनेस उसारली जानता राजा दादरच्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना तुमच्या समोर रंगत असताना आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये पिछाडीवर आहे संघ सध्या तरी उसारलीचा. दादर संघ एक मातब्बर संघ आहे. ओ पायात टाकलेला बॉल परत एक वेळा अपील आणि आणखीन एक विकेट. 5वी विकेट इथे गमावली आहे. बॅटिंग करत असताना आरजे फिटनेस उसारलीने 7-5. डीजे मॅडी त्यानंतर आपण विकेट फॉलोअप झाले त्यानंतर आपण घेऊया. या दरम्यान या संपूर्ण टुर्नामेंटला शुभेच्छा येताना पाहायला मिळतात. ठाणे बाल्कोमवरून भूषण भोईर आणि सुकुमार भोईर यांच्याकडून दमदार शुभेच्छा आल्यात. त्यानंतर मी शेखरजी भोईर यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन एरियामध्ये जाऊन आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. मी आदरणीय नितेशजी भोईर यांना विनंती करतोय की आपला शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. तदनंतर भारतीय जनता पार्टी मोठीजुईचे अध्यक्ष आदरणीय भरत दामोदर पाटील यांना सुद्धा विनंती असेल की आपला आदरातिथ्य सन्मान स्वीकारायचा आहे. भरत चंद्रकांत पाटील, सन्माननीय शेखर भोईर, शेखर फॅन्स क्लब, तदनंतर नुकताच आपल्या एसएससी ब्लॉक पार्टनर, नंतर पिताश्री ग्रुप या सर्वांवरती ज्यांची मदार अशा शेखरजी भोईर या सन्मानितांना पाहायला मिळतात. सन्माननीय भरत पाटील, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष नितेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जातंय. तदनंतर आदरणीय देवीदासजी भगत यांना विनंती करेन, गिरीजी गोवारी यांना विनंती करतो की सन्माननीय देवीदासजी भगत यांना सन्मानित करायचं आहे. गावातील अनेक तरुणांना कामी लावण्याचं काम ज्यांच्या तल्लग्न बुद्धीतून पाहायला मिळतोय असे उल्लेखनीय कामगिरी असणारे एक कडवट हिंदुत्व म्हणून त्यांच्याकडे प्रखर पाहायला मिळतोय असे देवीदासजी भगत यांचा शुभ सन्मान केला जातोय गिरीश गोवारी यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर
सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये कधी गेलात तर किंवा इमर्जन्सी मेडिकल सुविधेसाठी कुठल्याही गोष्टीसाठी आपण ज्या व्यक्तीकडे पाहतो अशा आपल्याच विभागातील समीरजी मात्रे उपलब्ध आहेत. मी विनंती करेन समीरजी पाटील यांना विनंती करतो की आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. समीरजी पाटील यांना शुभ सन्मान करेन. मी जितेंद्र भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ यांना सन्मानित करायचं आहे. ओटुकम बॉक्स. आशीर्वाद ठाकूर आता गोलंदाजीसाठी 12 बॉल मध्ये 62 धावांची आवश्यकता आहे. अशक्य होत चाललंय आव्हान उसारलीच्या समोर. 12 बॉल 62 रन. आई डॉट बॉल 11 बॉल आणि 62 धावा आता करायचे. एकतर्फा सामना रंगतोय. नांगी टाकले फलंदाजाने 5 विकेट लवकर गमावल्या. 7 ला 5 परिस्थिती होती, 8 ला 5 झाली परिस्थिती आणि त्याचमुळे सातत्याने तो दबाव बनतोय. यावेळेला फटका आलाय परंतु थोडासा उशिराने आलाय. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अभिनेत्री पूजा पाटील, गणेश पाटील, युट्यूबर निखिल भोपी आणि कल्पेश भोपी यांना विनंती आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. प्रवीण घासे साहेबांची स्पर्धा युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2025 मध्ये आपलं स्वागत आहे. अखेर पहिला षटकार आलाय. अजूनही 9 मारायचे. 10 बॉल मध्ये 56 धावांची आवश्यकता आहे. समीकरण या मॅच मध्ये. हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. वाईट बॉल. अजूनही 55 धावा करायचे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटची कडा. आणखीन एक विकेट. 6वा झटका, 6वा धक्का बसतोय टीम उसारलीला. बॅक टू बॅक विकेट. न्यू बॅटर रितेश भगत आता फलंदाजीसाठी. दबाव बनलाय आरजे फिटनेस उसारलीवर. आता पराभवाच्या छायेमध्ये दिसतोय हा संघ. या मॅच मध्ये बॅकफुटला जात असताना चांगला पंच केलाय. डीप मध्ये फिल्डर धावतात बॉलच्या मागे. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा घेऊन जाईल रितेश. टीमची धावसंख्या डबल बरोबर आतापर्यंत 16. आणखीन एक डॉट.
7 बॉल 53 धावांची आवश्यकता आणि ते प्लेड ऑन फलंदाज बाद आणखीन एक विकेट 7वी विकेट गमावली आहे 16-7 ओव्हर नंबर 4 चा खेळ समाप्त आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्हाला यायचंय टॉस साठी टीम दुतुम याच दरम्यान आपल्या मुख्य व्यासपीठावर पूजा पाटील प्रसिद्ध अभिनेत्री गणेश पाटील युट्यूबर कॉमेडियन निखिल भोपी त्याचबरोबर कल्पेश भोपी यांचे इथे आगमन होते या क्रीडा नगरीमध्ये प्रवीणजी घासे यांच्या विनंतीला मान देऊन ही सगळी मंडळी इथे उपस्थित होत आहेत आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम राम मात्रे मेन रोडवर गाड्यांची पार्किंग योग्य ठिकाणी करा जेणेकरून सगळ्या गाड्या आतमध्ये येतील योग्य ठिकाणी पार्क करा ही नम्र विनंती लास्ट ओव्हर पहिला बॉल टॉट 5 बॉलचा खेळ आणि ती औपचारिकता आता शिल्लक आहे या मॅच मध्ये टीम ग्रीष्मा 11 एससीसी दुटुम टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर यायचे टॉस केला जाईल लगेचच सामना सुरू होईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि हा येतोय षटकार त्यांचे जणू काय मानसपुत्र म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातोय या पूर्ण उरण पूर्व विभागाची जबाबदारी यांच्या खांद्यावरती आहे असे आदरणीय देवेंद्रजी पाटील आपल्याला विनंती आपण सन्मान स्वीकारायचा आहे मी या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय कार्याध्यक्ष नितीशजी भैरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय देवेंद्र भाई यांना सन्मानित करायचं आहे तदनंतर आदरणीय देवानंदजी पाटील माजी सदस्य कोपटे ग्रामपंचायत सुद्धा विनंती करतोय की आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे सन्माननीय देवेंद्रजी पाटील यांना शुभ सन्मानित करताना पाहायला मिळतील दमदार आमदार म्हणून दुसऱ्यांदा संलग्न निवडून आलेले आदरणीय महेश शेठ बालदी साहेबांचे निकटवर्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातोय संपूर्ण पूर्व विभागाची जबाबदारी आणि अनेक अशा स्पर्धांमध्ये अनेक सांस्कृतिक ठिकाणी ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती ही सातत्याने पाहायला मिळते असे आदरणीय देवेंद्रजी पाटील यावेळी सन्मानित होताना पाहायला मिळतात त्यानंतर मी आदरणीय परेश पाटील यांना विनंती करतोय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सन्माननीय परेश नरेश पाटील यांना विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारायचा आहे आरएनजे फिटनेस क्लब आरएनजे केबल नेटवर्क आरएनजे वायफाय आणि सध्याच्या घडीला आपण जो मैदानामध्ये टीम पाहतो जो सामना पाहतोय आरएनजे टस्कर्स उसरली त्या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय परेशजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय सन्माननीय नितीशजी भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जातोय त्यानंतर आदरणीय लक्ष्मणजी जोशी येतो उपस्थित मी विनंती करेन त्यांना की आपण सन्मान स्वीकारायचा आहे आदरणीय लक्ष्मणजी जोशी